तर आजचा व्लॉग सुरू होतोय सकाळपासून. सकाळी आम्ही बाहेर आलोय, आंघोळ बिंघोळ नाही झाली अजून, आंघोळ व्हायची. कालचेच कपडे अंगावर. बाकी विश्व आहे तिकडं. विश्व या ना पुढं. विश्व आज सध्याला दुकान उघडत होते. तुमचं काय म्हणता? काहीच नाही भाऊ, काय म्हणतो. दुकान उघडत होते तुम्ही? दुकान उघडले आता. विश्व तिकडं पाहतोय कशी पोरीची गाडी चालली, तेव्हा ती पोरी भरून चालली ते पाहतोय विश्व. असे विश्वचा विषय मोठा नाही का? गाडी जेव्हा थांबेल नाही का? बाकी काही नव्हता. विश्व दुकान उघडत होतं, मी आलतो बाहेर. म्हणलं विश्व म्हणे ब्लॉग सुरू कर, केला सुरू नाही का? ही गाडी अजून लॉक सुद्धा नाही उघडलं. माझी गाडीचं लॉक नाही उघडलं. सकाळी असं काय वातावरण दिसतं नाही का? थंड वातावरण असतं सकाळी. असं काय वातावरण असतंय सकाळ सकाळी. इथं बसले काय अडचण नाही का? ओलं वातावरण दिसतं नाही का? थंड बिंड. चिमणे बिमणे येतात खायला. तुमच्याकडे चिमणे नसतील दिसायचे शहरातले माणसांकडे नाही का? आम्ही चिमण्यांना खायला टाकेत तिथं. हे बघा चिमण्या आल्या. त्यांना नको डिस्टर्ब करायला आपण आता. बाकी असं काही सकाळी पटंगण असतं नाही का? आज पानं बिणं पडलेलं असते. पळस झाड असते. एका पानतील 3च पानं येते फक्त त्याचे. त्याला पळस म्हणतात. बाकी आमच्या इकडे काही गार्डन बिल्डन नाही येत काही. हेच गार्डन आहे आमचं. समोर शेतात जाऊन गार्डनची फील घ्यायची बस. बाकी विश्व इथं काय करत काय? विषयी झेंडू आणले होते. 6 लावले ते बघा. झेंडूला फुलं नाही आले अजून. प्रेम नाही कमी केलं काही झेंडूला? वाढते अजून 8 झाडे लावली. एक कडी थोडं हे भेटलं पाहिजे. माती टाकावं लागेल. प्रोटीन नाही त्यांना मातीला. इथं तुम्हाला प्रोटीन कसलं खायचं का? हे विश्वनी काल आत्मा चांगलं तो काढला नाही परत. आत्ता आपण व्हिडिओ थांबवा येतं. तुम्हाला लागायचं पुढचं. आजच्या व्हिडिओत आमची गाडी जर पॉवर कमी जनरेट करत, त्यासाठी आम्ही सीट खोलला. एअर फिल्टर घाण झाला असं. तर सर्वात पहिले सीट काढून हे 2 नटं घालावं लागते. स्प्लिट सीट आहे म्हणून. नाही तर सिंगल सीट आली तिला काही गरज नाही. हे असं मागं निघून येतं. हे बघा उभी टाकी येईल डायरेक्ट. तर ही सीट काढून ठेवलं आहे खाली. इथं हिचं एअर फिल्टर असतं. बाकी इंडिकेटरची वायरिंग आहे. बॅकलाईटची तिथे इंडिकेटरची. बाकी एवढं काय सपाटच आहे गाडी अशी व्हायला गेली तर. बाकी आता मी एअर फिल्टर खोली तर तुम्हाला दाखवतो पुढचं. मी हे 2 नटं खोलून एअर फिल्टर बॉक्स येतो आहे बाहेर. एअर फिल्टर मी झटकवलं आहे तुम्हाला दाखवायसाठी. परत लावलं होतं. असा काय बॉक्स असतो. आतून इकडून एअर इनटेक घेते गाडी. आणि हे फिल्टर बॉक्स असतो. एअर फिल्टर आहे जेन्युइन हिरो कंपनीचं आहे. दुसरं टाकलं होतं आम्ही. बाकी कचरा नाही जाऊ म्हणून असते. बाकी फिन्स चांगले आहेत. खावा मारून घेतली होती मी. बाकी आता जसं काढलं तसं परत लावूया आपण. सोपं असतं मित्रांनो. तुम्ही घरच्या घरी करू शकता जर तुम्हाला गाडीतलं काही माहिती असेल तर. आता मी परत लावून घेतो आहे मित्रांनो. धन्यवाद. मी 2 नटं लावून घेतलेत. परत आता सीट लावतो मी आता. इथं नटं टाईट करायची पण. सीट लावितो नाही का? ही सीट आहे. सीट अशी लावायची असते जशी काढली तशी. तर ह्याला 2 नटे येतात. हे बघा. तर एक नट इथं, एक नट इथं. हे सारे गाडीतच पाणी आहेत. तुम्हाला जे जे तगडीबीट करायचं असेल हे पाणी येतो गाडीतच.
तर आता मी टाईट करून घेतोय. तर नट टाईट करून घेतले. आता हे ठेवून देतो मी सामान. ह्याच्यात एक फ्यूज काढायचं पण आहे. तर पहिले आपण एक पाना ठेवून घेऊयात. लई सामान येतं नाही ह्याच्यात. तर असा पाना ठेवलाय. स्क्रूड्रायव्हरचं काढावं लागेल. अख्खा नाही बसत. हे पण असं ठेवावं लागतं. जागा करून घ्यावं लागेल. जागा नाही त्याच्यात एवढी. बसलंय आता सगळं. देऊ ठेवून ये असं. हे टुल्लही कामाचे असते. तर फ्यूज ठेवायचं राहिले आपलं. फ्यूज काढायचं. तर असं काय बसतंय. हे टूल्स तुमच्या गाडीत मॅन्डेटरीच आहे ठेवणं. तर हे असं परत घालून द्यायचं जसं काढलं तसं. त्याच्यात नीट लावायचे नाही तर हे टूल परत खाली जाऊन पडतील नाही का. एक्स्ट्रीममध्ये जागाच तेवढी खाली जायला काही शॉर्टन नाही. परत हे एक फेविक्विक ठेवत असतो मी इमर्जन्सीला. कोणाच्या डोळ्या बिळ्यात टाकायला नको. तर हे लावलं आहे आता मी. हे फर्स्ट एड किट याचा काय उपयोग नाही. खराब होऊन जाते पण आता काय ठेवावं लागते. सगळं नीट ठेवलं आहे मी. तर ही सीट लावायचं म्हणजे एक मोठाच प्रश्न असतो. ही सीट लगेच लागत नाही. गाडी पाहतो सपाटच डायरेक्ट. तर ही सीट लावायला 2 हात लागते. ही लागली एका हाताने लॉक झाली. दोन्ही बाजूनी खड्डे राहते. आपण चावी काढून घ्या. चावी लागते याला. परत चावी लावूया. आता चालू करू आपण. गाडी फुल रेस घेऊ राहिली. आता आपण करूया बंद. आता तुम्हाला लागतो पुढचं आलतो. तर आम्ही आलतो सोन्याकडे. सोन्याला राग आल्यावर आणतो सोन्या. आता काय. आणि सोन्याचा मालक इकडे. तर घरी पाहुणे आलते त्यामुळं आम्ही बासुंदी घ्यायला आलतो. बासुंदी मोजत होता. तर मित्रांनो आम्ही चाललो होतो पार्सल आणायला सागर भाऊची इथं मेडिकलवर. पार्सल घेऊन आलो. पार्सल घेतलं आम्ही निघलोय. आणि सारं ब्लॉग आहे नाही का. परत ब्लॉग एंडिंगला परत तू म्हणता का ब्लॉग नाही टाकी देऊ म्हणून टाकतोय आता मी. आजचा दिवस खूप मस्त होता. आजचा दिवस खूप मस्त आहे. अरे माझे मामा आलते. माझे मामा आलते पण सारंग म्हणे त्यांनी तुला I-20 चक्कर नाही दिली. पण त्याचे मामा आलते त्यांनी डायरेक्ट बोलर नवी घातली. ती सारंगला दिली. तिला एकटा फिरायला गेला सारंग. पण माझ्या मामाने मला बोलर नाही दिली. आज सारंगचं म्हणणं होतं. आता काय सांगू मला लाज वाटली थोडी. मी म्हणलं आपण खुद की कमाई से लेंगे. गाडीवर खुद की कमाई से लेंगे. हमको किसी का लेना देना नहीं रहता. असं म्हणलो मी सारंग. म्हणलं चलती का नाम गाडी आहे. जिंदगी का नाम नाही चला या ठिकाणी चलती का नाम गाडी आहे. नाजुक पे उम्मीद पे दुनिया कायम आहे. बस. तर हीच ती क्लिप आहे ज्यात सारंगच्या मामाने बोलेरो घेतली. तो चालतो मी शेजारी बसेली. तर विशू येड्यासारखं घरट्या मारत होता इथं. त्याला काही काम नव्हतं म्हणून. काऊन रे विशू. विशू आज चक्रा मारते. त्याला काही काम नाही म्हणून. आता काय सांगावं नाही का. इकडं विंग तिकडं विंग एवढी जागा आहे. निस्ती विंगत आहे नाही का. मी सध्याला तोंड धुतलंय. फेस वॉश लावून. विशू टाटा करून पाहतोय नाही का. टाटा करू नये पाहिजे बाबा. ते कोणी का असा तिकडून जॉन डिअर चालली. जॉन डिअर चाललंय इकडून. कोणाची जुनी गाडी विशू फॉरेस्ट चॅम्पियन आहे. कोणची होंडाची आहे नी. हिरो होंडा. फॉरेस्ट चॅम्पियन म्हणजे फॉरेस्ट म्हणजे 4 स्ट्रोक आहे ती. ते फॉरेस्ट त्याच्यावर नाव पडेल होत तिचं. बाकी आता इथं आपली गाडी उभी धुतली होती तिला. पण काय पाऊस झाला सकाळी. परत घाण झाली नाही का. डाग पडले. व्हिडिओत नाही दिसणार. पडले डाग. तर विश्वमा इंडिकेटर मोडायची तयारी ती नाही का. विश्व तो काय म्हणत नाही. काहीच नाही भाऊ. काहीच नाही. लोकांना सांगा ना काही नाही का. आता नाही का मोक्कर फिरायचं म्हणजे फिरायचं नाही का डायरेक्ट. हे घे थोडं. त्याला काय घ्यायचा.
विषय काही काय म्हणतात झेंडू लावले झेंडू लावले दिवशी सकाळी दाखवली ना ते पहाटेचं स्टार्टमध्ये दाखवले लोकांना झेंडू लावलेली. बाकी मित्र असं काय वातावरण आहे आजचं सकाळचं काही लय भारी वातावरण होतं एकदम नाही का आभा टाईप. अजून आभा आहे पाऊस यायची 100% संभावना आहे. एक बल्ब लावेल मी तर त्याचं मोटर खाली काढून घ्यावं वाटलं काढून घ्यावं म्हणलं ते. पण आता काय रस्त्यावर आमच्या इथल्या गाड्या येत राहत्या. वातावरण लय क्वालिटी झालं आहे नाही का. वातावरण एवढं क्वालिटी का बा मी पोरी चॅम्पियन बा. मीटरमध्ये काही नाही त्या स्पीड आहे 10 किलोमीटर. बाकी लॉग बी काही नाही आहे फोरेस्टला. आम्ही 2 मिनटात चालू करू शकतो. नाही होत चालू लॉक आहे. पहिल्या गाड्यांना काय राहायचं वरून ऑइल वर पंप राहायचं ऑइल तर इथून खाल्लं जायचं. आताच्या गाड्यांना आतमधूनच्या आतमधून यायची खालून पंप आहे. आत नवी गाड्यांना वर ऑइल भेटते. कुठं खालू पंप कुठे आपले एक्स्ट्रीम आहे ना आतमध्येच असतं पंप. वरतून कुठे हे काही पाईप दिसना. तर आमची विश्वची TVS नाही का तिचा पंप गेला कॉम्प्रेशनच भेटत नव्हतं. टाकला मग गेला त्यांनी 5,000 रुपये खर्च. बाकी आता इथं थांबूया आपण. तुम्हाला पुढं काय होतं ते नंतर दाखवूया. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त होतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आपलं इंस्टा पेज आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याची त्याला नक्की तुम्ही फॉलो करू शकता. धन्यवाद.